तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यापर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये. तर येत्या काही दिवसात मित्रांनो आपल्याला 2,00,000 बक्षिसे असणारं 2 मोठी मैदान पाहायला मिळणार आहेत. तर हे मैदान कोणत्या दिवशी असणार आहे, कुठे असणार आहे, त्याचबरोबर प्रवेश फी किती आणि आपल्या सर्वांचा लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर आपल्याला ह्या मैदानामध्ये पळताना दिसणार का? आणि जर दिसणार असेल तर अंदाजित पैरा कोण? तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवेज सेट करा अशा नवनवीन अपडेटसाठी. तर मित्रांनो, येत्या काही दिवसातच म्हणजेच येत्या 8 मार्च 2026ला सदाशिवनगर येथे भव्यदिव्य देवाभाऊ केसरी हे ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे मित्रांनो. तर ह्या मैदानाची प्रवेश फी हे 1,500 असणार आहे. त्याचबरोबर प्रथम क्रमांकाला 2,01,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 1,50,000 रुपये, तृतीय क्रमांकाला 1,01,000 रुपये, चतुर्थ क्रमांकाला 70,001 रुपये, तसेच पाचव्या क्रमांकाला 50,001 रुपये, सहाव्या क्रमांकाला 30,001 रुपये आणि सातव्या क्रमांकाला 20,001 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो, सेमीफायनलमध्ये 2 नंबरला उतरणाऱ्या गाडीला 10,001 रुपये हे असे बक्षिसे असणार आहेत. तर मित्रांनो, ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला STC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे. तर हे मैदान मित्रांनो येत्या 8 मार्च 2026ला पार पडताना दिसणार आहे. तर हे पहिलं मैदान आहे जे 2 लाखाचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 9 मार्च 2026ला आपल्याला भव्यदिव्य एक आदत एक बैल हे मैदान पार पडताना दिसणार आहे. तर हे मैदान पाटील बाबा उत्सवानिमित्त आपल्याला पार पडताना दिसणार आहे. तर ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला 2,01,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 1,71,000 रुपये, तृतीय क्रमांकाला 1,51,000 रुपये, तर चतुर्थ क्रमांकाला 1,21,000 रुपये, पंचम क्रमांकाला 1,00,000 रुपये, सहाव्या क्रमांकाला 71,000 रुपये, सातव्या क्रमांकाला 51,000 रुपये, तसेच क्वार्टर फायनलला मित्रांनो ज्या गाड्या पात्र होतील त्या सातही गाड्यांना 10,000 रुपये अशी बक्षिसे असणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, ह्या मैदानाचं प्रवेश फी ही 1,500 रुपये असणार आहे. आणि ह्या मैदानाचं देखील लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला STC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे. तर मी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, येत्या 8 मार्च 2026ला देवाभाऊ केसरी हे ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे. त्याचबरोबर येत्या 9 मार्च 2026ला पाटील बाबा उत्सवानिमित्त भव्यदिव्य एक आदत एक बैल हे मैदान पार पडणार आहे. तर ह्या दोन्ही मैदानामध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसणार का? आणि जर दिसणार असेल तर अंदाजित पैरा कोण? तर मित्रांनो, शक्यता आहे की आपल्याला आपला सर्वांचा लाडका देव बकासूर ह्या दोन्ही मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. तर जे 8 तारखेला देवाभाऊ केसरी हे मैदान आहे हे ओपनचं असल्यामुळे आपल्याला ह्या मैदानामध्ये ज्यादा चान्सेस आहेत की आपल्याला बकासूर हा घोटचा सर्जा किंवा चिक्यासोबत पळताना दिसू शकतो. म्हणजेच ह्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर, घोटचा सर्जा किंवा बकासूर आणि चिक्या ही गाडी पळताना दिसू शकते. त्याचबरोबर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्च 2026ला एक आदत एक बैल हे मैदान पार पडणार आहे. तर ह्या मैदानामध्ये आपल्याला बकासूरचा पैरा हा टॉपच्या आदत बैलाबरोबर म्हणजेच अंदाजित सांगतो मित्रांनो, आपल्याला शक्यतो बकासूरचा पैरा हा सचिनसोबत असू शकतो. म्हणजेच आपल्याला 9 तारखेला बकासूर आणि सचिन ही गाडी एकत्र पळताना दिसू शकते. तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो, बकासूर सलग 2 दिवस मैदानामध्ये दिसणार का? आणि आपल्याला एक आदत एक बैल मैदानामध्ये सचिन आणि बकासूर ही जोडी एकत्र पळताना दिसणार का? आणि तुम्हाला काय वाटते, बकासूरसोबत कोण पळेल? आपल्याला नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवेज ठेवा.